बेडकांचे घर. एका शांत तळ्याच्या काठच्या दलदलीत 2 बेडूक राहत होते. त्या दलदलीत हिरवीगार शेवाळे, थंडगार पाणी आणि भरपूर किडेमकोडे असल्यामुळे त्यांचे आयुष्य खूप सुखात चालले होते. दोघेही दिवसभर उड्या मारत, खेळत आणि गप्पा मारत आनंदाने दिवस घालवत असत. त्यांना ना कोणाची भीती होती ना कोणती चिंता. पण काही दिवसांनी उन्हाळा सुरू झाला. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली. हळूहळू तळ्यातील पाणी कमी होऊ लागले आणि दलदलही सुकू लागली. सुरुवातीला बेडकांना वाटले की काही दिवसात पुन्हा पाऊस पडेल आणि पाणी भरून जाईल, पण तसे झाले नाही. एक दिवस असा आला की दलदल पूर्णपणे सुकून गेली. आता त्या दोन्ही बेडकांना मोठी चिंता वाटू लागली. आता आपण कुठे राहायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. शेवटी त्यांनी ते ठिकाण सोडून नवीन घर शोधण्याचा निर्णय घेतला. नवीन जागा शोधत शोधत ते दोघे एका जुन्या विहिरीजवळ येऊन पोहोचले. विहिरीच्या कडेला बसून त्यांनी आत डोकावून पाहिले. विहिरीत पाणी भरपूर होते आणि वरपर्यंत दिसत होते. पहिला बेडूक आनंदाने उड्या मारत म्हणाला, "अरे भाऊ, पाहिलंस का, या विहिरीत किती पाणी आहे. आपल्यासाठी ही जागा खूप छान आहे. इथे आपण सुरक्षितपणे राहू शकतो. चल, आपण लगेच आत उडी मारूया." पण दुसरा बेडूक खूप विचार करणारा आणि शहाणा होता. तो थोडा शांतपणे म्हणाला, "भाऊ, इतक्या घाईने निर्णय घेणे योग्य नाही. आपल्याला दलदल सुकल्यामुळे जुने घर सोडावे लागले. जर आपण या विहिरीत राहायला गेलो आणि कधीतरी विहिरीचे पाणीही सुकले तर आपण बाहेर कसे येणार? विहीर खूप खोल आहे, मग आपल्यासाठी मोठी अडचण होईल." दुसऱ्या बेडकाचे विचारपूर्वक बोलणे ऐकून पहिला बेडूक थोडा लाजला. त्याला आपल्या घाईघाईने घेतलेल्या निर्णयाची चूक समजली. तो नम्रपणे म्हणाला, "तू बरोबर म्हणतोस भाऊ. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करायला हवा. चल, आपण अजून एखादी चांगली आणि सुरक्षित जागा शोधूया." असे म्हणत दोघेही पुढे निघाले. थोडे अंतर गेल्यावर त्यांना एका छोट्या तळ्यात भरपूर पाणी, हिरवी झाडे आणि सुरक्षित जागा दिसली. दोघेही खूप आनंदी झाले आणि तिथेच आपले नवीन घर बनवले. आता ते पुन्हा आनंदाने राहू लागले. तात्पर्य: कोणताही निर्णय घाईत न घेता विचार करून घ्यावा. जर तुम्हाला ही बेडकांचे घर गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान गोष्टी ऐकण्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.